हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर काल जो व्लॉग आपण बॅकपॅकिंगचा तुमच्यासोबत शेअर केला त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलात, त्यासाठी मनापासून तुमचे आभार. त्याच्या पुढे आम्ही जेवायला बसलो, तिथून आता पुढे हा व्लॉग मी कंटिन्यू करते. मी कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचण्या अगोदर जे काही मनाची घालमेल आणि जो काही गहिवर होता ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तरी मला डेअरी नाही. सगळेजण मिळून जेवतोय आम्ही आता, कारण की तिथं फक्त हे मी आणि श्री. त्याच्यात आणखी असं आहे की ह्यांची ड्युटी असेल तर श्री मीच. लय अवघड वाटतं तिथं चहाच्या टायमिंगला. एकटी बी असलीस तरी चहा बी वेळेला करायचा, सकाळी करते ग, पण नको वाटतं. शरीर नवरात्र नसतं बळच नवऱ्याला मी करते. मला पेचा असलं का त्यांना दाजी काय म्हणते, डोळ्यानं कसं लगेच त्यांच्या हात तुला कसला होते असं म्हणायला लागलं, सांगायला लागली. म्हणतोय कधी म्हणते तुझे केस चुकटून काढीन म्हणा. तुझे केस चुकटून सुरू झालं गोळ्या. आता प्रवास म्हणले गोळ्या. काय करवायचं मी काढले होते फोटो. होय माझ्या मोबाईल मध्ये त्या दिवशी ते वॉलपेपर ठेवलाय. वॉलपेपर ठेवलाय. वॉलपेपर ठेवला पुरतो. मस्त हसायला फोटो केलाय ते बोक कसला हो का. वॉलपेपर दाखवा. वॉलपेपर बाहेर जावा. कुणी काढलं आजोबांचा वॉलपेपर का पिलुडी. बसलं तिकडे अशी माती बहीण नको रे बाबा. चांगली बुद्धी दिली माझ्या वासराला. काळजी कर, गोळ्यानी वेळेवर खात जावा फरक आहे. पायरीवर मी डबल पाय देतो, डायरेक्ट चढतो, पार पडत नसतं. आशीर्वाद मी येतो बरं का तुझ्याकडे. तसलं कुत्रा चालल्यावर काय खेळतच नको. मोबाईल नाही, मोबाईल बघायला. आजोबांना या म्हणावं लवकर. पिढी कसली आता, दूध कसं होतं, पिढी कसली आता, सगळं बघायला दिली आहे, खायला आहे. कसं आहे दूध चांगलेच असतात, काय वाईट नसते. पहिलवानाचं दूध तिथं काढून पुण्या डॉक्टरला देते. ही वेगळं. श्रीकडे श्री इकडे म्हणते हेच काय असेल ऐकड. चला आता चेंज करतो मी.
मी पण आपलं टी शर्ट आणि लोअर टाकतो म्हणजे बरंच आवरायचं आहे आहे की नाही. बॅगा रात्रीचा प्रवास हो ना, आणि तुला त्रास होऊ नये, तुला उलटी होऊ नये, त्या स्त्रीला उलटी होऊ नये. हाच ड्रेस घातला साधा सिंपल. सकाळी म्हणजे घालताना साधा सिंपलच प्रवास होता असावं, नाही प्रवास झालाय. तिकडे आईचं बाळाला गप्पा मारायचा. माझं चेकलं माझं ही भूर चाललंय. आता गावाला जायलंय. आता कवा दिसल ग बाय, पुन्हा कवा दिसल? 2 महिन्यानंतर. होय. कसे राहायचे आता आपण? कशा बी राहावा, पण तब्येतीला सांभाळा, छान राहावा. आणि गुड बॉय आहे वासरू संग. देव सगळं नीट करत, काही होणार नाही. बघ कशी बघ कशी वाटली. आय आय घ्यायचं तुला. नको रे बाबू, नको रे. देवाकडे गेली, नमस्कार केला, शब्बासकी मिळाली. चिव चिव चिमणी लवकर उठली, दात घासले, आंघोळ केली, दूध पिली, देवाकडे गेली, नमस्कार केला, शब्बासकी मिळाली पिलूला. त्याच्याकडे बघा ती. जायलीस तू शोधून जायलीस आम्हाला. तर काल बॅकपॅकिंग जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून तिचं ते रडणं चालूच आहे. आणि आईचं काळीज कसं असतं हे आपण समजू शकतो की आपल्या काळजाचा तुकडा आपण इतर कुणाला तरी देतोय. तर बघा ना, म्हणजे मी पण एका मुलीची आई आहे, समजू शकते की अगदी प्रेग्नेन्सी राहिल्यापासून त्या जाणीवा, त्यानंतर त्या बाळाला जन्म देतानाच्या वेदना, त्यानंतर तिला लहानाचं मोठं करतानाचा तो प्रवास, आणि त्यानंतर जेव्हा ती वयात येते किंवा तिचं लग्न, या गोष्टी, तिचं शिक्षण, यामधला जो काही अनुभवाचा साठा असतो ना, त्यामध्ये खूप गोष्टी, खूप अनुभव असतात, खूप सारी सुखदुःख असतात जी आईने पाहिलेली असतात. आणि काही गोष्टी अशा असतात त्या फक्त आईलाच माहिती असतात, आणि अशा काही गोष्टी, काही सिक्रेट्स असतात. तर त्यामुळे तर अजूनच जास्त वाईट वाटतं जेव्हा आपली मुलगी नांदायला जाते, त्याच्यामध्ये पुन्हा मुलीला छोटंसं बाळ झालंय आणि ते आपल्याला सोडून जातंय. ती भावना तर खूपच भयानक आहे. म्हणजे खरंच ती आईच फक्त, ते सगळं म्हणतात ना की देवाला प्रत्येक घरी जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई बनवली, तर ते खरंच खरं आहे. कश मामी खुश होता. चल म्हणा मामीला, चल म्हणा मामीला चल म्हणा सोबत माझ्या. सगळ्याला रडवलं बरं का पिलून. आई खूप जास्त रडत होती आणि तिला समजावून सांगताना मला असं होत होतं ना की म्हणजे मला स्वतःलाही रडायला येत होतं, पण तिला समजावून सांगणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं असल्यामुळे मी पुन्हा पुन्हा तिला म्हणत होते. पण तिला बाळाचं खूप जास्त वाईट वाटत होतं, कारण साहजिक आहे एवढे दिवस तिच्यासोबत बाळ होतं, तर आता अचानक तिला ते सहनच होत नाहीये की पिलू आता जाणार या गोष्टी. आणि ती पुन्हा पुन्हा मला म्हणत होती की तिची काळजी घे, बघ तिला. लेकराला बघायचं कसं बघायला लागली, असं कळत आहे ह्या चिमणीला सगळं माय. पडू दे, रडू नका. बाकी रडवलं बाबा. सध्या काय नाही, या तुम्ही लगेच. आता गाडी घेतली की लगेच यायचं, रडायचं नाही, यायचं लगेच. मामा मामीला लगेच बोलवती भाची.
सगळ्यांची काळजी घेता इकडची काळजी करू नका. इकडली नको काळजी करू, इकडली सगळी माणसं विचारवंत आहे ती, कुणाकाचा विचार करणारी माणसं आहे ती. त्याच्यामुळे इथल्याच काहीच टेन्शन नाही. स्वेटर घाल आधी. आता किती किलो वजन आहे तेवढं जर वापस येताना असते का नाही बघ. म्हणतेस आजीला लल्लक म्हणा मा स्ट्रॉंग स्ट्रॉंग कसं अवघड आहे, पोरगी कशी राहते की बाबा, अवघड आहे. इथं सगळे एवढं माया करणारे आणि आता तिथं कुणीच नाही. अवघड आहे. माझ्या लेकराली दोन्ही तुम्ही सगळे व्यवस्थित राहा, आम्ही पण चांगले राहतो. आम्ही काय सगळ्या तुम्ही दोघंच ना. आम्ही का नाही आम्ही काय जास्त विचार आता आमचं तर काय. कसं ग पिल्लू, कशी लाशील आता. सगळे ही पण राहत नाहीत, येतात मागं तुझ्या, पळतच येतात बघ आता मामीला का पोरं घेतली की माझ्या लगेच. हा लगेच इकडं बाचीकड. ललतेच म्हणायचं. हा काय टेन्शन घेऊ नको, मी चांगली राहते. खाली जाऊ झोपले ते. आई तू राहू दे आता. घेतलं. गोड गोडले करत. मामाला करमल का, मामीला करमल का, आजीला करमल का. मी काय बारीक आहे म्हणावं, मला कळत बी नाही, तुम्हाला करमल का. झालं एवढ्याच आता. कस जाशील ग, तू लय चिमुकलायस की. पण आपल्यालाच करमायचं नाही. नाही रडून नसते का आई, रडून होते का त्यात सांग. रडू नको आई. बाई मामीच्या काकत बसून चाललंय पिल्लू माझं. जे देईल ते स्वीकारायचं रे वागू. किती गुड बॉय काय का, लय गुड बॉय. आम्हाला करमायचं नाही आता 2-4 दिवस तरी. शाळेतून आलं की चिंगी कर, इकडून आलं चिंगी बघा चिंगी. अगदी स्माइल कर. छान राहा बर का, आजाली बोल नका. अरे बापरे. खाली 2 नंबरला खालचं. चला चला, तू जावरी सोडायला येते तोपर्यंत. चला चला काय नाही पाहिजे. चला 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 चला, उशीर व्हायला लागला त्यांना. हा
तिला राहावं. सॉरी बरं का, सॉरी 2 मिनिटं लेट झाला. चला आजी मामाने पण किशी घेतली चालतात लय किशा घेत होते, त्यांना सोडून वाटत नव्हते. कसे काढायचे आता, सगळ्याला वेळ लावलं की तू, वेळ लावलं इथेच भेटायला यायचं ना, तू पण यायचा आधी मध्ये भेटायला. चला आता आराम कर. हो का रडायला माझं पिल्लू, का रडायलास का? काय वाटायला तुला पिल्लूडा? रडू नको. काय वाटायला तुला, वाईट वाटायलंय? रडायचं ना बाळ, शहाणा मुलगा आहे ना तू. आपलं पिल्लू घेऊन चाललोय की नाही आपण छान छान, तू आणि बाळाने छान खेळायचं. तुला मामांची आजीची आठवण आली की आपण ना परत त्यांना कॉल करू, ते येतात आणखी. चला आता कोल्हापूरला निघालोय आम्ही आणि आता सकाळी भेटू आपण कोल्हापूर मधल्या नवीन ब्लॉग सोबत. इकडे पिल्लू बघा छानपैकी पहिलाच तिचा कसं म्हणायचं तर तिने 10 दिवसाची असताना प्रवास केलेला आहे तिने. स्ट्रॉंग आहे, अजून झोपलेली नाही. आता कशी काय करते मला नाही माहिती. हो ना, सध्या तरी बघते सगळीकडे. हो सगळं वातावरण बघते. श्री खूप इमोशनल झालाय आमचा पिल्लू. त्याला वाईट वाटायला लागलं ना ग एवढे दिवस राहून. काय वाटलं म्हणजे बाबूला? मी आहे ना तुझ्यासाठी पिल्लू. काय झालं सोनूला? का वाईट काय वाटायला झालं? लागलं? नाही, गुड बॉय आहेस ना तू. काय वाटलं? आजीची आठवण आली आणि मामांची. आपल्याकडे येतात रे बाळा ते. 4 व्हीलर घेतली की. हा, मोठी गाडी घेतली की लगेच येतात भेटायला आपल्याला. हा, रडू नको माझं वासरू ते गं. नाही रडायचं बाळा. शोनू आहेस ना तू. आता मोठा भैया आहेस. हा. आता पिल्लाची काळजी तू घ्यायला पाहिजे की त्यामुळे नाही? रडून Strong चालतंय का? पाहिजेस तू, है ना? माझा भैया माझी कशी काळजी घेते, है की नाही? तसं तू पण आता मोठा बाई आहेस. रडू नको ग माझं बाळ ते. शहाणा मुलगा माझा. इकडे बघा ढमू कशी खेळाली. त्याला पकलं ही व्यायाम सुरू झाले, योगासनं सुरू झाले बघा. हे अशा असतात, दोन्ही पायाला दोन्ही हातात धरायचे आणि योगा करायचा. आहे का रे श्री? कसा योगा करते रे दीदी, आहे ना? बघा हाय हाय. हा, ही वेगळा आहे प्रकार आहे का नाही? आणि परत हसायचं. परत हसायचं योगा. हात पाय आदळायचे. कुठे आलोय आपण, कुठे आलोय आपण, कुठे चाललोय आपण? कोल्हापूरला चाललोय. तिथं आता आपणच तिघं चौघच. आजीची आठवण काढायची नाही बोल का. तिथं ललू नकोस. तिला अजून काही माहित नाही, उद्या माणसं नाही दिसले की मग विचारात पडणार आहे की नाही. तिला मज्जा वाटायला लागली, आता खेळायला लागली. व्यायाम बघा आमचा. आणि पिल्लूना ना एवढी माणसं जोडल्यात. लय जोडले. आतापर्यंतचं रेकॉर्ड मी ऑनेस्टली सांगते प्रामाणिकपणे, मला स्टँड पर्यंत वाटा लावायला वहिनी कधी चालायला. त्या लेकरा बाई तिनं लय जोडले माणसं, आणि घट्ट नाते केले. म्हणजे खूप यावेळी त्या इमोशनल झाला. हा, रडल्या सुद्धा. येताना सुद्धा ते चढूच तर किशात चालूच होते तिच्या, त्यांच्या म्हणजे सरबी आणि ताई पण कंटिन्यू किशा कधी सोडच न झाले हिला. नक्की सगळ्याला जोडती गई, सगळ्याला जोडती. टेन्शन यायला मला आजी कशी राहते म्हणून. आता आजीला ना खूप रडू येते, खूप रडू येते. आपण ना आजीसाठी ना जे पप्पाला म्हणूया की आम्हाला खूप स्ट्रॉंग बनवू, खूप स्ट्रॉंग आहे ना, म्हणजे मग आजीचे टेन्शनच घेणार नाही की नाही, आहे की नाही? अभंग म्हणते आजी, आहे की नाही? चला सकाळी भेटू. आता हे असंच चालणार आहे, कारण लवकर झोप येणार नाही. विचार रडायचं. अरे तुला असं नसते वय, असं नसते बाळा, तू मोठं झालंयस आता, रडायचं नाही. परत सुट्टी झाल्यास यायचं आपण इकडं, हा आहे की नाही? सुट्टी झाल्यास परत यायचं एन्जॉय करायला. आता बाळ आहे ना तुझ्यासोबत, आता एवढे दिवस नशीब तुला एवढे दिवस राहायला मिळालं बाळा, असं नाही रडायचं पिल्लू. आणि एकटाच का तू आता, पिल्लू आहे ना तुझ्यासोबत खेळायला. हो,
तसं नाही करायचं पिल्लू, हा रडायचं नाही. गुड बॉय आहेस ना माझा तू? आहेस का नाही गुड बॉय मला सांग, आहेस का नाही? दीदीला स्ट्रॉंग करायचंय तुला, स्वतः स्ट्रॉंग राहून, आहे का नाही? तो दीदी काय म्हणायला लागली तुला, हे बघ घातरे तुझ्याकडे करायला लागली. ते दादा ते बघतो हात सुद्धा धरला रे, शपथ. अरे बघ तो काय म्हणायला लागली, दादा असं काय रडतो, कसं योगा कोण धरलंय बघ किती लगेच त्याचा हात. आता झोपा, सकाळी उठायचं आपल्याला. हे बस झालं आता, नाही रडायचं रे. गुड बॉय आहे ना तू? हा बस झाला आता, गुड बॉय. हा का आजीचं आठवण यायला लागली इथं. जय जय चालू आहे. ऑपरेशन झालंय ना त्याच्यामुळे त्याला जास्त काय आजीचं ऑपरेशन झालेलं होतं की ना, नसतंय आता स्ट्रॉंग झाली. मामा स्ट्रॉंग झाली आता आजी, छान झाले आता सगळं. लय दिवस राहिले ग, त्याच्यामुळे त्याला वाटायला लागले. आजी म्हणलं ना असं असं करती. आता मग अशी विठ्ठल विठ्ठल चालू होतं, विठ्ठल विठ्ठल चालू होतं आमचं. आता योगा चालू आहे, सगळं कळायला लागले. योगा चालू आहे आमचा, योगा नाही. बस रे पिल्लू, इमोशनल आहे, इमोशनल पिल्लू आहे आमचे. आणि ही पण इमोशनल आहे आमची. सगळ्याला काय पण किती सगळ्याला बांधून ठेवणारी परी आली की, सगळ्याला बांधून ठेवणारी परी. सगळ्याला रडवली या पुरीनं, सगळ्याला रडवली. हो का, बघा किती रडले बघ पोरग. बस झालं बाळा, रडू नको. डोराळ्याला जाते त्यामुळे ती छान झोपली. पण या आजच्या प्रवासामध्ये रात्रभरात ती असं तिला ते वेगळंच फील होत होतं, त्यामुळे कंटिन्यू जागी ती. जस्ट एक अर्धा तासापूर्वी तिला डोळा लागला, आत्ता झोपली आली कोल्हापूरमध्ये तेव्हा. सो आता उतरताना वगैरे काही शूट नाही घेणार, डिरेक्टली जेव्हा आपण म्हणजे ॲटोमध्ये सेफली बसू आणि घरी पोहोचू ना, मग जमलंच तर थोडंसं शूट घेऊ. कारण फर्स्ट प्रायोरिटी आता व्यवस्थित इथनं उतरणं आहे, कारण सोबत बाळ आहे. पूर्वी कसं श्री हाताला पकडून चालायचं, पण आता हिला पकडायचं बॅग आहे, त्यामुळे उतरल्यानंतर आता बोलूया, आहे की नाही? किती छान झोपलो आत्ता झोपलो. बजरंगबली हनुमान बघा का बुक्की. 5:30 हळूच का CBS ला काय नाश्ता. हळूच या एक मिनिट या. पिल्लू आला आमचं घरी. मध्येच ठेव ना शूज, बाहेर सरलास का तू, तर डॉगी नेते. चला 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 चला. फायनली करवीर निवासनी आई महालक्ष्मीच्या नगरीमध्ये या पिल्लू आलेला आहे. म्हणजे तिकडून जाऊन आली हो. खूप वेगळंच वाटायला लागलं. तिकडे माणसातून डायरेक्ट तिकडे असं थोडं फरक पडतं. सन्नाटा राहते लय छान राहते. ही आहे की सगळा धिंगाणा गोंधळ आरडा ओरड सगळी गल्ली म्हणेल अहो लई खेळती हो तुमची पोरगी. झोपले पिल्लू आता ती वेगळं दिसेल तिला सगळं. चला आता
चला आराम करा थोडं. आजचा ब्लॉग ते सांगा. आणि आता येऊन पोहोचलोय कोल्हापूरमध्ये. हम्म. या पुढचे ब्लॉग तुम्हाला पिल्लू सोबतचे सगळे कोल्हापूर मधले पाहायला मिळणार आहेत. आणि खूप सारे छान छान ब्लॉग असणार आहेत. तर इकडचा राडा तिला बघायचा, अजून काय असणार त्या गोष्टी पुढच्या ब्लॉग मध्ये असणार आहे, तिचे रिएक्शन्स तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला मिळतील. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.